पोट फुगल्यासारखं वाटणं, जड वाटणं, काही विशिष्ट पदार्थ न पचणं असे त्रास होत आहेत का तुम्हाला? नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी पाटील आणि माइंड बॉडी सिरीज मधला आजचा टॉपिक आहे लिव्हर आणि गॉल ब्लॅडरशी संबंधित आजार. लिव्हर आणि गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशय. ओके, पित्ताशयामध्ये पित्त तयार होतं आणि पित्त इट इज रिलेटेड विथ एनर्जी. आपण म्हणतो ना की पित्त प्रकृतीची माणसं खूप ऍक्टिव्ह असतात, रिॲक्टिव्ह असतात. तर एनर्जीशी रिलेटेड गोष्टी जेव्हा बाधित होतात त्यावेळेला हे आजार जनरली दिसून येतात. आता म्हणजे काय, तर लिव्हर हे तुमचं एनर्जी हाऊस आहे. ओके, म्हणजे इथे ग्लुकोज, ग्लायकोजन तयार होतं, स्टोअर केलं जातं, इथूनच ते पुढे प्रोसेस केलं जातं, वापरलं जातं. त्यामुळे जेव्हा एनर्जी नीड्स टू फ्लो, पण जेव्हा ती एनर्जी तेवढी वापरली जात नाही मग ती स्टॅटिक होते, त्याचे डिपॉझिट तयार होतात. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही तुमच्यामध्ये जे एनर्जी आहे, तुमचं जे पोटेन्शियल आहे ते तुम्ही पूर्णपणे वापरत नाही आहात असं जर असेल तर त्यावेळेला जनरली लिव्हर आणि पित्ताशयाशी संबंधित आजार अशा व्यक्तींमध्ये दिसून येतात. तुम्हाला याविषयी जर अधिक जाणून घ्यायचं असेल किंवा तुमचा आजार हॉलिस्टिक रीतीनं म्हणजे तुमच्या आजारासाठी औषधं त्याबरोबर त्याच्या मागचं रूट कॉज जे सायकोलॉजिकल पण बऱ्याचदा असतं ते पण ट्रीट करून जर तुम्हाला पूर्णपणे बरं व्हायचं असेल तर तुम्ही आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करू शकता. खाली दिलेल्या नंबरवर आमचा फ्री कन्सल्टेशन कॉल सुद्धा बुक करू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन. धन्यवाद.